एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सुंदर अशा दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे. सकाळ थोडी स्लोच आहे कारण टुडे इज संडे. रविवार असला की दिवस असा रेंगाळतच असतो कारण सकाळ म्हणजे स्लोच असते आणि उशिरा उठतो. उशिरा उठल्यामुळे सगळी कामं जी आहे थोडं उशिरा चालत असतात. काय होतं कुणास ठाऊक, नेहमी आपण कामं जी आहे ते पटापट करत असतो पण रविवारच्या दिवशी अजिबात कामं होत नाही. छान असा मसालेदार चहा केला आणि शक्यतो चहा मला गॅलरीत बसूनच घ्यायला आवडतो. संडे असला की काहीतरी वेगळा बेत करायचा हे ठरलेलं असतं. म्हणजे माझं काही तुमच्याही बाबतीत तसंच होत असेल. संडेच्या दिवशी आपण रेग्युलर जे खातो ते अजिबात खायचं नसतं. एक तर नॉनव्हेजचा बेत असतो, नाही तर असं काहीतरी वेगळंच तयार करायचं असतं आणि वेगळंच खायचं असतं. माझ्या बाबतीतही तसंच होतं. आमच्याकडे म्हणजे शक्यतो रविवारी नॉनव्हेज असतं पण आज ना मुलांची डिमांड होती की जसं मॉलमध्ये छोले भटुरे मिळतात तसंच बनवून, नॉनव्हेज नको आहे. काय होतं मी सांगते तुम्हाला, घरात एकच जे काही बनवतो ना आपण ते खाणारे असले की करायला आणि ते बनवायला काहीच वाटत नाही आणि ते आवडीनेही बनवतो आपण. बट नखरे असेल खाण्यामध्ये, जसं मला हे नको आहे, ते नको आहे, मी हे नाही खात, ते नाही खात, मग जामच कंटाळा येतो आपल्याला. नॉनव्हेजचं असंच होतं. माझा लहान मुलगा अजिबात खात नाही. मग त्याच्यासाठी कायच करा आणि कायच बनवा, एकट्यासाठी हा प्रॉब्लेम होतो. म्हणून आज तो काही म्हणजे नॉनव्हेजचा बेत होता तो कॅन्सल केला आहे. म्हणून छान असे छोले भटुरे बनवते. भटुरे बघू शकता आपण किती सुंदर आणि टम्म फुगत आहे. आणि छोले जे आहे ते ऑलरेडी बनवलेले आहेत. छोले मी लहान जे चणे असतात ना त्यानेच बनवलेले आहेत कारण तसा बेतच नव्हता की उद्या जे आहे आपल्याला छोले भटुरे बनवायचे आहेत. तसा बेत असता तर मी ऑलरेडी गाळून ठेवले असते, ते मोठे चणे असतात ते. पण असू द्यात, हा बेत एकच नंबर होता. आणि कांदी जे आहे मी त्यामध्ये जे लोणचं असतं ना ते मिक्स केलेलं आहे. आपण सुद्धा एक वेळेस असं करून बघा. कांद्याची चव जी आहे ते अप्रतिम लागते, एकदम भारी वाटतात. उद्या आहे मंडे आणि परत सगळी कामं जी आहे ते रेग्युलर सुरू होतील. त्यासाठी मटकी मला गाळायची होती कारण मटकी असली म्हणजे आपल्याकडे गाळलेली तर आपण लगेच जे आहे कोणतीही भाजी जी आहे पटकन बनवू शकतो किंवा आपल्याला नाश्त्यासाठी जर यूज करायचं असेल तेव्हा आपण पटकन यूज करू शकतो. सो मटकी अशा प्रकारे ना मी बरीच मटकी जी आहे ती गाळून ठेवते. अगदी म्हणजे मला 4 ते 5 दिवस पुरेल तशा प्रकारे. आणि मटकी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आणली होती तेव्हा ना 110 रुपये पर के जी होती आणि आत्ता आणली तेव्हा 75 पर के जी आहे. आणि आत्ता मी जवळजवळ 3 के जी म्हणजे 3 किलो घेऊन आलेली आहे. कमी मिळाली म्हणजे कमी प्राईजमध्ये मिळाली तर घेतली तर गेलीच पाहिजे. म्हटलं चला आत्ता कमीमध्ये आहे, नंतर भाव जे रेट आहे ते वाढून जातील म्हटलं, मग त्यासाठी पहिलेच आपण भरून ठेवायची. आणि तुमच्याकडेही हा रेट आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि संडे असला आणि कुठे फिरायला गेलो नाही असं होणारच नाही, तर संडे आहे तर आलो आहे आता आम्ही थोडं बाहेर. झाली आता संध्याकाळ. स्वयंपाकाची म्हणजे मला टेन्शन नव्हतं संध्याकाळी काय करायचं आहे. अगदी मला चुटूरपुटूर जे आहे ते बनवायचं होतं कारण इतकी भूक आहे ती जास्त नव्हतीच. तर जवळच रिलायन्स आहे, रिलायन्स मॉल आमच्या घराजवळच, तर तेथे आलेलो आहोत. आणि तेथे आपण कलेक्शन जे आहे ते कपचे खूपच सुंदर आलेले आहेत. आपण बघू शकता खूप भारी भारी डिझाईन आणि खूपच सुंदर सुंदर असे कप्स जे आहे ते होते. हा काचेचा कप खूप आवडलं होतं मला पण घ्यायचं होतं. म्हटलं एक घेण्यापेक्षा ना अगदी आपल्याला 6-7 किंवा 1 डझनभर घ्यायचं म्हणून मी काही घेतलं नाही, नंतर घेऊया म्हटलं. आणि कलेक्शन जे आहे ते खूपच सुंदर होते. ग्लासचे जे आहे म्हणजे आपल्याला जर डबा हवा असेल ते किंवा बरेच अशा गोष्टी आहेत त्या सुंदर सुंदर येथे होत्या. आणि हे रिलायन्स मॉल आमच्या घराजवळच असल्यामुळे अगदी आम्हाला 10 मिनिटही लागत नसतील. अगदी 5 मिनिटात आम्ही येथे पोचून जातो. तर त्यामुळे ना अगदी आम्ही म्हणजे 8 दिवसातून 2 वेळेस तरी येथे व्हिजिट होतच असणार कारण छोट्या मोठ्या गोष्टी जरी लागत असल्यात की आम्ही लगेच येथे येतो आणि इथून घेऊन जातो. डीमार्ट शक्यतो जातच नाही आम्ही. एखादी म्हणजे अगदी आपण 3-4 महिन्यातून म्हणजे तिथे जात असणार असं वाटतं मला. आणि येथे जे आहे ते 8 दिवसातून 1-2 व्हिजिट जी आहे ती होतच असते कारण जवळ असल्या ठिकाणी एखादी तर आपण परत जातो आणि कोणतीही वस्तू तिथूनच घेऊन येतो. ह्या जॉगर आवडल्या होत्या मला, नमनसाठी घ्यायच्या होत्या तर बघूया आता नंतर घेईल मी. आणि ही तर खूपच सुंदर होती, ही मला आवडली होती पण म्हटलं आता नंतर त्यालाच घेऊन येऊ आणि नंतर म्हणजे घेऊ कारण त्याची साईज आहे ना थोडी अशी बसत नाही त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. तर त्याला सोबत घेऊनच यावं लागेल. आणि आता म्हणजे मशीन मागवलेलं होतं, माझी मशीन जी आहे ती खराब झालेली होती तर ती मागवलेली होती तर ती आलेली आहे आणि त्याचा सेटअप जो आहे तो सुरू आहे. आणि त्या मशीन बॉक्समध्ये ना हे सर्फ एक्सेल मॅटिकचं जे आहे लिक्विड ते फ्री मिळालेलं होतं. एका बॉक्समध्ये 3 होते, अशा प्रकारे 2 बॉक्स मिळालेले होते तर त्यांचाही यूज होऊनच जाईल मशीनमध्ये. तर अशा प्रकारे हे 60 रुपयाचं फ्री मिळालेलं आहे. ॲक्च्युली ही मशीन आहे ना कालच आलेली होती पण त्यांची सेटअप जे आहे त्यांचं जे इन्स्टॉलेशन असतं त्यासाठी जी लोकं येतात ती आज आली तर त्यामुळे आज इन्स्टॉलेशन होतं आहे. आम्ही गेलो होतो बाहेर, त्यांचा फोन आला की आम्ही आत्ताच येतो आहे तर आम्हाला परत पटकन यावं लागलं. ह्या इन्स्टॉलेशनसाठी आलेल्या माणसाने आम्हाला ढीगभर असे जे नॉलेज देतात ना ते नॉलेज दिलेलं आहे की असं यूज करा, तसं यूज करा, असं नका करू, तसं नका करू. सो फायनली
फायनली मशीन सेटअप झालेली आहे आणि आता ती आम्ही स्टार्ट करूनही बघितलेली, तर सुंदर अशी छान चालते. पण माझं प्रॉब्लेम असा होता की माझी जी पहिली मशीन होती तीच मला घ्यायची होती, पण ती ना अवेलेबल नव्हती आणि जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून मशीन जी आहे ती बंद पडलेली होती. तर मला एनी हाऊ घ्यायचीच होती, तर ही मागवलेली आहे वर्लपूलची. तर आज संध्याकाळी दुसरं काही बनवायचं नव्हतं, तर हा चीजी पास्ता बनवलेला आहे, छान आणि सुपर टेस्टी झालेला होता. तर आजच्या व्हिडिओची एंड जो आहे तो मी येथेच करते. आपल्याला व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.